मी डॉक्टर सुरेश जगदाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी. वडगाव पानची एक 11 वर्षाची मुलगी, तिच्यावर करोजिव ॲसिड टाईप द्रावाची ती चेहऱ्यावर टाकल्यामुळे तिला काल ॲडमिट केलं ह्या रुग्णालयामध्ये. काल दुपारी ती आली होती, तिची प्रकृती आली त्यावेळेला ठीक होती, अशी सिरियस काही नाही. बर्नचं टक्केवारी जी असते त्याच्यापैकी 4 ते 5% तिचा बर्न आहे चेहऱ्यावर. आणि आल्याला तिला प्राथमिक उपचार करून त्या लगेच आम्ही ॲडमिट करून घेतलं. आमच्या इथली सर्जिकल टीम आहे, सिनियर डॉक्टर्स, सर्जन्स आहेत, प्लास्टिक सर्जन्स आहेत, त्यांच्यावर देखरेखीखाली तिच्यावर पूर्णपणे व्यवस्थित उपचार सुरू आहेत. आजही तिला प्राथमिक सर्जरी जी असते प्रथम की जो पार्ट भाजलेला असतो तो पार्ट काढून टाकला तर स्किनचा वरचा एक लेअर आहे, तसं खूप खोल जखमा नाही तशा. आणि जरी ते चेहऱ्यावर डोळ्याला लागलं असलं तरी पण ते नजर वगैरे तिची चांगली आहे तशी. आणि आता ऑपरेशन तिचं संपत आलेलं आहे. थोडं छोटंच होतं ते, काय फार मोठं नव्हतं. आणि आता ती चांगली व्यवस्थित बोलते वगैरे आहे सगळं. सर, मुलीला जेव्हा आणलं त्यावेळेस ती किती घाबरलेली होती किंवा काय? ॲक्च्युली मुलगी बोलत होती आली त्यावेळेलाही, आणि तिनं स्वतः सांगितलं की काय झालं ते. आणि बरोबर तिच्या तिची आई होते, तिनेही सांगितलं. अशी घाबरलेली निश्चित होती, कारण ते दुखत होतं त्यावेळेला. आले त्यावेळेला ते थोडी सूज होती, आता सूज पण कमी झालेली आहे. आणि आता सकाळी मी सगळं बोललो तिच्याशी, तर ती व्हेरी कम्फर्टेबल आहे तसे. आज पण डॉक्टर्सने, आमच्या सिनियर डॉक्टर्स आहेत, त्यांनी सगळं चेक करून औषधं व्यवस्थितपणे देत आहेत त्यांना. प्लास्टिक सर्जरीची गरज भासू शकते किंवा काय? बहुतांश भाग जो आहे तो चेहऱ्यावरचा आहे, आणि सुपरफिशियल्स बर्न्स आहेत त्या शक्यतो आपोआप भरून येत असतात. पण थोडाफार काही राहिला तर त्याला प्लास्टिक सर्जरीचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट स्टेपमध्ये करू शकतो. आणि त्याच्याबद्दल त्याची प्लास्टिक सर्जरी त्याची चर्चा झालेली आहे, आणि जरी करायला लागलं तरी नॉर्मल लेवलला ते बऱ्यापैकी येऊ शकेल असं आहे. किती दिवसात रिकव्हरी होऊ शकते या सगळ्याची? नाही, आता साधारण पहिले एक 15 दिवसामध्ये प्राथमिक जखमा ज्या आहेत त्या भरत येत असतात, आणि जे काय थोडे शिल्लक राहील ते मग आपण प्लास्टिक सर्जरीला पुढचा 1 आठवडा साधारण एवढा लागतो कालावधी. आणि या ठिकाणी तिचे आईवडील, तिची आई, तिचे नातेवाईक आहेत, ते सगळे समाधान आहे. तिला उपचार पण पूर्णपणे या रुग्णालयातून आम्ही मोफत देत आहोत, काही तिला हे नाहीत. आणि तिला सहाय्य करणारे बाकी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत तेही येत आहेत. आम्ही त्यांच्याशी एकमेकाशी संपर्कात आहोत, आणि त्याप्रमाणे उपचाराची सर्व माहिती आपण त्यांना देत आहोत. सर, आपण डॉक्टर आहात, त्याचबरोबर आपण एक मनुष्य देखील आहात. अशा पद्धतीनं हल्ला होऊन ती एवढ्या चिमुकलीवर काय संवेदना वाटत आहे? डॉक्टर सोडून वैयक्तिक काय भावना? खरं तर अतिशय हे दुर्दैवी घटना आहे. असं घडायला नाही पाहिजे होतं. ज्या विकृतीनं ते केलेलं आहे, ती विकृतीचा नॉट गुड. म्हणजे आम्हाला एक वैद्यकीय सल्लागार किंवा वैद्यकीय पेशातला एक सिनियर पर्सन म्हणून मी सांगेन की एक नशीब बलवत्तर होतं म्हणून ते डोळ्यामध्ये गेलं नाही, अदरवाईज त्याला आयुष्यावर अंधत्व येऊ शकलं असतं. हा एक त्याचा एक नशिबाचा भाग असतो. साध्या कुटुंबातले आहे, गरीब माणसं आहे सगळे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर. आणि मानवतेच्या भावनेतून आणि वैद्यकीय पेशाच्या भावनेतून आम्ही त्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे चांगले उपचार करत आहोत. आणि यापुढे संपूर्ण काळजी प्रथम प्राधान्याने आम्ही करणार आहोत.